Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. जोधपूरचा 532 नाला ज्यात पोलिसांकडनं सर्च ऑपरेशन सुरू होतं. डायव्हर्स म्हणजेच पाणबुडे पाण्यात उतरून बराच वेळ काहीतरी शोधत होते. पोलिसांच्या देखरेखीखाली हे सर्च ऑपरेशन सुरू होतं. नाल्यातनं काही शोधण्याचा प्रयत्न पाणबुड्यांकडनं सुरू असतानाच त्यांच्या हाताला एक महिलेचं मुंडकं लागलं. पाणबुड्यांनी नाल्यात शोध सुरूच ठेवला होता. थोड्याच वेळात त्याच पाणबुड्यांना हातात लागले खांद्यापासून तोडलेले 2 हात, अर्धनग्न एक धड सुद्धा. पाणबुड्यांच्या हाती हे सगळं लागलं आणि उघड झाली मैत्रीच्या हत्येची घटना. 15 जूनला बिकानेरच्या घडसीसर परिसराच्या आसपासच्या परिसरातल्या एका नाल्यावर असलेल्या कचऱ्याच्या ढिगातनं दुर्गंधी यायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला तिथनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाटलं की एखादा मेलेला प्राणी तिथं आणून टाकलाय किंवा तिथं येऊन एखादा भटका कुत्रा मेलाय. पण दुर्गंधी वाढतच गेली. या दुर्गंधीमुळे एका माणसानं शेवटी पोलिसात तक्रार सुद्धा केली. दुर्गंधीमुळे तक्रार झाली होती, पण तिथं पोहोचलेले पोलिसही त्या दुर्गंधीमुळे तिथं त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ जाणं टाळत होते. पण त्याच पोलिसांच्या टीममधल्या एका महिला पोलिसानं धाडस दाखवत त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन पाहणी केली. तेव्हा तिला एक धड दिसलं. ते धड असं होतं की ज्यावरून डोकं गायब होतं. दोन्ही हात नव्हते आणि त्या धडावर कपडेही नव्हते. त्या तेवढ्या धडाचंही पोलिसांनी पोस्टमॉर्टेम करून घेतलं. पण त्या तेवढ्या धडावरून ते धड कोणाचं याचा तपास होणार नव्हताच. तरी सुद्धा काही गोष्टी हाती लागतील अशी पोलिसांना अपेक्षा होती. ते धड महिलेचं एवढीच माहिती त्यातनं पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर खेत्राम या पोलीस अधिकाऱ्याला या केसची जबाबदारी देण्यात आली. आता खेत्रामवर जबाबदारी होती, तपास लावायचा होता. ते म्हणजे की हे धड कोणाचं, कोणत्या मुलीचं, त्या मुलीची ओळख पटली तर मग तिची माहिती आणि त्या माध्यमातून तिचा खून कसा झाला याचा तपास करणं, हे जबाबदारी खेत्राम या पोलीस अधिकाऱ्यावर देण्यात आली होती. आता त्या मुलीची माहिती समोर येणं हे फार गरजेचं झालं होतं. तर आणि तरच पुढचा तपास होऊ शकणार होता. म्हणून मग पहिल्यांदा आव्हान होतं ते सापडलेल्या त्या धडाची ओळख पटवणं. पण त्या धडाच्या भागावरनं मुलीची ओळख पटत नव्हती. त्याचवेळी तिथं शरीराचे जे काही इतर तुकडे सापडले होते त्याच्यावर चिकटलेल्या कपड्यांच्या भागावरनं काही माहिती मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. सुदैवानं पोलिसांच्या हाती एका ब्रँडचा टॅग लागला. खेत्राम यांनी त्या ब्रँडेड कपड्याच्या टॅगची मग मुलीची माहिती काढण्यासाठी मदत घेतली. तेव्हा त्यांना कळलं की जे कपडे त्या महिलेनं घातले होते किंवा त्या मुलीनं घातले होते ते ब्रँडचे कपडे एकतर राजस्थानमध्ये जयपूरमध्ये किंवा मग जोधपूरमध्ये त्याच एका शोरूममध्येच मिळतात. आता अत्राम यांच्याकडे आलेल्या या क्लूच्या आधारे तरी त्यांच्या संपूर्ण टीमला जयपूर आणि जोधपूरमधल्या शोरूममधनं कोणी हे कपडे घेतले याचा शोध घ्यायला सांगितलं होतं. त्यानंतर मग जयपूर आणि जोधपूरच्या त्या शोरूममध्ये वर्षभरात कोणी इथनं कपडे घेतले, कुठल्या महिलांनी हे कपडे घेतले याची माहिती घेण्यासाठीच्या सूचना पोलिसांनी त्या दोन्ही शॉपमधल्या लोकांना दिल्या. शरीराचे जे तुकडे मिळाले होते त्याच्या पोस्टमॉर्टेमवरून मृत महिलेचं वय साधारण 30च्या आसपास असल्याची माहिती आता समोर आली होती. त्याचा आधार घेऊन दुकानांमधल्या म्हणजे जे शॉप ओनर्स आहेत त्या शॉप ओनर्सकडनं त्या शॉपमधल्या डाटामधनं 30-35च्या आसपास वय असलेल्या ज्या महिलांनी कपडे खरेदी केले होते त्यांची माहिती पोलिसांनी खास करून मागवली. त्यानंतर खेत्राम यांच्या हाती एक मोठी माहिती लागली. ज्या मुलीनं कपडे खरेदी केले होते ती तिथेच पालीमध्ये राहणारी आहे. ही माहिती खेत्राम यांना मिळाली. तसंच ती मुलगी मोठ्या प्रमाणावर याच ब्रँडचे कपडे घालायची ही माहिती सुद्धा खेत्राम यांना आता तिथनच मिळाली. आता महिलेची या मुलीची माहिती जी काही आहे ती मिळाली होती. शरीराच्या तुकड्यांची ओळख पटली होती. महिला कोण, ती कुठल्या एरियात राहते या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. पण आता ती नेमकं कुठे राहते हे शोधणं गरजेचं होतं आणि त्याच माध्यमातून शोध घेतला जाणार होता. ते म्हणजे या महिलेचा खून का झाला, कोणी केला आणि कसा केला. आता या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी खेत्राम हे या महिलेच्या शोधासाठी किंवा ही महिला कुठे राहत होती त्याच्या शोधात निघाले होते. दुकानातनंच त्या महिलेचं नाव मिळालं होतं मुस्कान आणि तिचं वय होतं 34. मुस्कानची माहिती मिळाल्यानंतर खेत्राम यांनी मुस्कान कुठे राहते, तिच्या संपर्कात कोण होतं, कोण तिला शेवटचं भेटलं या सगळ्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. घडसीसर या परिसरात खेत्राम तेव्हा बाईकवरनं फिरत होते. अगदी प्रत्येक घरात जाऊन, प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानात जाऊन ते मुस्कानची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. या तपासातच एका पुरुषाकडून त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली.
खेत्राम यांना सांगितलं की 15 जूनला त्यानं एका सफेद रंगाच्या स्विफ्ट कारला पाहिलं होतं त्या नाल्यावर आणि त्याच कारमध्ये एक मॅडम आणि एक सर होते असंही त्या पुरुषानं खेत्रामना सांगितलं होतं. खेत्राम यांच्या डोक्यात विचार चमकला. त्यांना आता एक नवा पुरावा मिळाला होता किंवा क्लू मिळाला होता आणि तो होता व्हाईट कार. त्यांनी आता त्या व्हाईट किंवा सफेद स्विफ्ट कारचा शोध सुरू केला. त्यासाठी त्यांनी एरियातले सर्व सीसीटीव्ही फुटेज काढले. त्यातल्या एका सीसीटीव्ही मध्ये त्यांना नाल्यावर एक स्विफ्ट कार दिसली सुद्धा. साधारण पहाटे 3 ते 4 या वेळात ती कार तिथं नाल्याजवळ असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधनं त्यांना दिसलं होतं. त्यांनी टोल नाके आणि फास्टॅगच्या माध्यमातूनही या सफेद स्विफ्टची माहिती मिळवायला सुरुवात केली. एका टीमच्या माहितीनुसार ती सफेद स्विफ्ट त्या नाल्यावर साधारण 8 मिनिटं थांबली होती आणि त्यानंतर ती तिथनं निघून गेली होती. तर खेत्राम यांच्या टीमकडनं टोल नाक्यांवरची ही माहिती गोळा केली जायला लागली. टोल म्हणजे तिथं आल्यानंतर त्या परिसरात येण्यासाठीचा टोल कापला गेल्याची ही माहिती मिळवण्यात आली. दोन्ही बाजूचा टोल कट झालाय ना याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली. ते म्हणजे की फार कमी काळ ही सफेद स्विफ्ट तिथं त्या परिसरामध्ये होती. कमी वेळात ती गाडी बिकानेरमधनं निघाली याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी आता गाडीच्या नंबरची RTO कडनं माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यातून पोलिसांच्या हाती एक नाव लागलं, विकास मान. त्याचवेळी पोलिसांना एक माहिती मिळाली की विकास बरोबर त्या गाडीत जी कोणी महिला होती किंवा जी मॅडम होती तिचं नाव संगीता आणि ती 35 वर्षांची आहे. आता पोलिसांना 3 नावं मिळाली होती. जिचा खून झालाय तिचं नाव मुस्कान. या व्यतिरिक्त 2 नावं म्हणजे विकास आणि संगीता. आणि विकास आणि संगीता का तर स्विफ्ट ही त्या विकासची होती आणि स्विफ्टमध्ये एक महिला होती ती कदाचित संगीता असावी किंबहुना ती संगीताच असावी याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यामुळेच ही 2 नावं आता अशी 3 नावं एकूण पोलिसांच्याकडे होती. त्यानंतर पोलिसांनी काही दिवस विकास आणि संगीतावर नजर ठेवली. ते राहत असलेल्या परिसराची रेकी केली, त्यांच्या दिनक्रमाची माहिती नोंदवून घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी अगदी सहज या दोघांना अटकही केली. चौकशी सुरुवातीला दोघांनीही इतर आरोपींप्रमाणेच पोलिसांकडे उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी जेव्हा त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवलं तेव्हा ते दोघेही थाऱ्यावर आले आणि मग पोपटासारखे बोलायला लागले. समोर आली मुस्कानच्या हत्येची घटना. संगीतानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वीच संगीता जेव्हा जोधपूरला गेली होती तेव्हा तिची मुस्कानबरोबर ओळख झाली. त्यानंतर कॉफीला जाणं, शॉपिंगला जाणं आणि मग गप्पा मारणं अशा पद्धतीनं त्यांची मैत्री वाढत गेली. त्यानंतर मुस्कान संगीताच्या घरी येऊ जाऊ लागली. संगीताबरोबर आता तिची विकासशीही त्यामुळेच ओळख झाली होती. त्यानंतर मुस्कानला समजलं की विकास आणि संगीता एकमेकांबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्यानंतर मुस्कान संगीता आणि विकासशी मैत्री झाल्यामुळे अनेकदा तिघे एकमेकांना भेटायचे, गप्पा मारायचे, फिरायला जायचे. एका अशाच भेटीवेळी मुस्काननं संगीताकडे विकास आणि संगीताच्या लिव्ह इनचा विषय काढला. संगीताचा विकासवर जर इतका विश्वास आहे, इतकं प्रेम आहे तर मग ते सोबत का राहत नाहीत, ते एकमेकांशी लग्न का करत नाहीत असा प्रश्न मुस्काननं थेट संगीताला विचारला. त्यानंतर अनेकदा तिने संगीताला असा प्रश्न विचारला. लिव्ह इन मधनं सोडून विकास बरोबर लग्न करावं असं ती सांगत राहिली. आत्ताच्या घडीला असं लिव्ह इन मध्ये राहणं काही योग्य नाहीये. त्याऐवजी तुम्हाला जर का लग्न करायचं नसेल तर तू वेगळं राहा आणि विकास वेगळं राहील अशा पद्धतीनं सतत मुस्कान संगीताला सांगत राहिली. मागच्या काही दिवसांपासून ते वाढलं सुद्धा होतं असं सुद्धा संगीतानं पोलिसांच्या चौकशीत सांगितलंय. संगीतानं वेगळं राहावं, लग्न करावं आणि मग संगीतानं विकास सोबत राहावं असं सतत मुस्कानचं सुचवणं हे संगीता आणि विकास या दोघांनाही खटकलं. संगीतानं कधीच यावर उत्तर दिलं नाही असं तिनं पोलिसांना सुद्धा सांगितलंय. अनेकदा मुस्कान ही संगीताला लग्नाबद्दल सांगत राहते, सुचवत राहते. हीच गोष्ट हळूहळू विकासला कळली. त्यानंतर विकासला वाटायला लागलं की मुस्कान ही विकास आणि संगीताच्या लाईफमध्ये जास्तच इंटरफेअर करते. एवढ्याच विचारावरून या दोघांनी मिळून मुस्कानला मारण्याचा प्लॅन तयार केला. संगीताला सांगून मुस्कानला घरी बोलावलं. फिरण्यासाठी मुस्कानला बाहेर काढलं, बाहेर फिरायला घेऊन गेले. त्याच सफेद स्विफ्टमधनं हे तिघे त्यावेळेस फिरायला गेले होते. बिकानेरच्या इथे एका बायपासला गाडी थांबवून त्यानंतर मग मुस्कानशी हे दोघे गप्पा मारायला लागले. गप्पा रंगल्याच होत्या तेव्हा अचानकच विकासनं मुस्कानवर हल्ला केला आणि तिचा गळा दाबला आणि तिचा जीव घेतला. त्यानंतर त्याच गाडीतनं मुस्कानचा मृतदेह घडसीसरच्या नाल्यावर दोघे जण घेऊन गेले. तिथं त्यानंतर त्यांनी कुऱ्हाडीनं, तिथल्या स्थानिक भाषेत सांगायचं तर गंडासा वापरून मुस्कानच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. मुंडकं तोडलं, दोन्ही हात धडापासून तोडले, कमरेखालचा भाग आणि धड वेगळं केलं
असे तुकडे 8 मिनिटात केले आणि त्यानंतर दोन्ही हात आणि डोकं त्यांनी एका बॉक्समध्ये भरलं. मग ते मुस्कानचं धड त्या नाल्यावर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. पण त्याच्या आधी धडावरचे कपडे काढून टाकले, कारण त्यावरून पोलिसांना गुंगारा देता येईल म्हणून. काही माहिती पोलिसांच्या हाती लागणार नाही याची काळजी विकास आणि संगीतानं पुरेपूर घेतली. त्यानंतर त्या नाल्यावरनं ते तिथनं निघाले आणि परत येऊन जोधपूरच्या 5 बत्ती नाल्यात त्यांनी दोन्ही हात आणि मुंडकं जे एका बॉक्समध्ये भरून ठेवलं होतं ते फेकून दिलं. पोलिसांनी चौकशीत धडापासून 2 हात वेगळं करण्याचं कारण जेव्हा संगीताला विचारलं, तेव्हा संगीता आणि विकासकडनं मिळालेल्या उत्तरावरनं पोलीस सुद्धा हादरून गेले होते. मुस्कानच्या एका हातावर टॅटू होता. टॅटूमुळे तिची ओळख पटली असती. अवघ्या काही काळातच पोलीस हे संगीता आणि विकासपर्यंत पोहोचले असते. या भीतीमुळेच त्यांनी मुस्कानचे 2 हात तोडण्याचा निर्णय घेतला. मुंडगं पण त्याच कारणामुळे तोडलं होतं, म्हणजे मुस्कानची ओळख होऊ नये यासाठी. पोलिसांना गुंगारा देण्याचा पुरेपूर प्रयत्न विकास आणि संगीतानं केला होता. मुस्कानची ओळख लपवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करणं, ते 250 किलोमीटर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकणं, असं सर्व काही. पण सडलेल्या शरीरातनं आलेल्या दुर्गंधीनं सर्व पोलखोल केली आणि सफेद रंगाच्या स्विफ्ट कारमुळे गुन्हेगारांचा पोलिसांना शोध लागला. सडलेल्या शरीराबाबत काही माहिती नसताना, केसबाबत कोणताही दबाव नसताना खेत्राम या पोलीस अधिकाऱ्यानं घेतलेल्या मेहनतीमुळे या खुनाचा उलगडा झाला होता. पोलिसांना नाल्यात आणि कचऱ्याच्या ढिगात शरीराचे तुकडे मिळाले. त्याच्या 7 दिवसातच जोधपूरमधले पोलीस अधिकारी खेत्राम यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला होता आणि त्यानंतर उघड झाली 34 वर्षांच्या मुस्कानच्या हत्येची घटना. मैत्री कोणाशी करायला हवी, किती करायला हवी आणि मैत्रीत पर्सनल किती व्हायला हवं या प्रश्नांचा विचार करायला लावणारी आहे ही घटना. पण संगीताला मुस्कान काही चुकीचं सांगत होती का? लग्न केलं असतं तर संगीता आणि विकास यांचं नातं बिघडणार होतं का? संगीतानं मुस्कानच्या शरीराचे तुकडे केले. मैत्रीतल्या काळजीपोटीच मुस्काननं संगीताला लग्नाचा सल्ला दिला होता. पण संगीतानं मुस्कानचा जीव घेतला की आणखीन काही? प्रश्न आहेच. तपासात त्यांची उत्तरंही मिळतील.